राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथ घडत आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही एकनाथ शिंदेची शिवसेना झाली असं अधोरेखित झाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वारं सध्या तरी उलटच वाहताना दिसते. हे सर्व घडत असताना भाजपचा अतिशय तगडा आणि बलाढ्य माणूस ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झालेत. त्यामुळे भाजपचे शिंदे गट आणि अजित पवार गट यांची झोप उडाली. हजारोंचा ताफा घेऊन त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आणि ठाकरेंची शिवसेना पसंत केली. भाजपकडून हा नेता निसटला कसा व कोण नेता आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊया. त्या अगोदर आपल्या सर्वांचं विश मराठी चॅनलवर मनपूर्वक स्वागत. भाजपचे विरोधी पक्षनेते राजेश वानखेडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केलाय. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वानखेडे यांना शिवबंधन बांधलं असून शहर शिवसेनेमध्ये उत्साह संचारला आहे. राजेश वानखेडे हे उल्हासनगरमध्ये एक अतिशय महत्त्वाचे नेते आहेत. भाजपतील सर्वात महत्त्वाचा नेता म्हणून ओळखले जात होते. राजेश वानखेडे यांनी ठाकरेंच्या गटामध्ये येणं म्हणजे शिंदे गटासाठी धोक्याची घंटा लागल्यातच जमा आहे. मुळात म्हणजे उद्धव ठाकरेंकडे काही शिल्लक नसताना सुद्धा राजेश वानखेडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. उल्हासनगराच्या राजकारणात राजेश वानखेडे यांचा दबदबा असून महापालिकेत ते भाजपचे विरोधी पक्षनेतेपदी होते. तसेच शहर कार्यकारिणीत महासचिवपद त्यांनी भूषवले. सन 2014च्या अंबरनाथ विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून शिवसेनेचे बालाजी किनीकर यांना नाकी नऊ करून सोडले होते. अशा या परिस्थितीने आता ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय. आमदार किनीकर यांना 46,000 तर राजेश वानखेडे यांना तब्बल 45,000 मतदान झालं होतं. अवघ्या 1,000 मताच्या फरकानं किनीकर हे विजयी झाले होते. येणाऱ्या अंबरनाथ विधानसभा उमेदवार म्हणून राजेश वानखेडे यांना आश्वासन दिल्याचं बोललं जाते. वानखेडे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्यासाठी कल्याण जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे व जिल्हा समन्वय धनंजय बोडारे यांनी रणनीती आखल्याचं बोललं जाते. राजेश वानखेडे यांच्या प्रवेशानं शहर शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकद वाढली असून लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप शिवसेना शिंदे गटासह इतर पक्षातील नेते शिवसेना उद्धव ठाकरे गटात येण्याचे संकेत त्यावेळी जिल्हा समन्वय धनंजय बोडारे यांनी दिले. वानखेडे यांच्या प्रवेशानं अंबरनाथ, कल्याण पूर्व व उल्हासनगर विधानसभा व कल्याण लोकसभेवर परिणाम होणार असल्याचं बोललं जाते. कल्याण लोकसभा आली म्हणजे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे सुद्धा आले. आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्यासाठी आपल्या मुलाला असो किंवा पक्षाला असो जे लोक सपोर्ट करतील ते प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा आहे. आणि अशातच आता वानखेडे शहरातील नामांकित तक्षशिला संस्थेचे महासचिव असून आंबेडकरी समाजामध्ये त्यांची स्वच्छ अशी प्रतिमा आहे. आणि त्यामुळेच आता आमदार किनीकर यांचं सुद्धा टेन्शन यामुळेच वाढलेलं आहे. विधानसभा निवडणुकीतील आमदार किनीकर यांचे प्रतिस्पर्धी असलेले राजेश वानखेडे यांनी आता उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केल्यामुळे किनीकर यांचं टेन्शन तर वाढलंच आहे आणि सोबतच कल्याण लोकसभेवर सुद्धा याचा मोठा परिणाम दिसून येईल. याबाबत आपलं मत कमेंट करून नक्की कळवा. हा मुद्दा किंवा विषय आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सोबतच आमचं विश मराठी हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.